नमस्कार, योगार तुमकां हब गजाली कार्यावळीन हालीसरा एक सर्क्युलर आयलें आनी ताजेरसून सद्या वाद जाता. सर्क्युलर आशिल्ले डिपार्टमेंट ऑफ एज्युकेशना कडल्यान वेगवेगळ्या स्कुलां खातीर, आनी तांणी सांगिल्लें की भायल्यो संस्था जर इश्कॉलांनी येवन कितें कार्यावळी घडोवन हाडपाक सोदतात जाल्यार आमचे कडल्यान पयलीं परमिशन घेवचें पडटलें म्हणून. ते सर्क्युलर पयलीं वाचता आनी तेजे नंतर तुमकां इंट्रोड्यूस करून दिता आमचे पॅनलिस्टाक. ते सर्क्युलराक म्हटिल्लें आशिल्लें आनी वीच इज मोर इम्पॉर्टंट की अ सर्क्युलर हॅज सेड दॅट सुपरिंटेंडंट ऑफ पुलीस क्रायम ब्रांच हॅज रिपोर्टेड सर्टन activities of the SIO. Concerns have been raised regarding ideological influence and activities that are perceived to be potentially anti-social, anti-national in nature. It has been further reported that SIO, this is part of the news story that I am reading, may not be part of the circular, but jeka lagun ya boa challa. It has been further reported that SIO is active in organizing programs in educational institutes within the state of Goa with certain incidents cited in the support. The report emphasizes the need for vigilant and timely intervention to prevent any adverse impact on national security and communal harmony. So ह्या सर्क्युलराचो एम असो आशिल्लो की हांगा नॅशनल सेक्युरिटी आनी कम्युनल हार्मनी हॅम्पर जावं शकता भायले लोक येवन थंय कितें तांणी इंडॉक्ट्रिनेट करपाक ट्राय केली जाल्यार. आतां ह्या विशयाचेर उलोवपा खातीर आमचे बरोबर आसा दोन पॅनलिस्ट. आमचे बरोबर आसा अमोघ आल्लेकर, स्पोक्समॅन फॉर गोवा BJP, आणि आमचे बरोबर आसा युगांक नायक, एकाडेमिशियन अँड एक्सपर्ट ऑन द टॉपिक. सो अमोघ, टू स्टार्ट विथ, ह्या आतां सर्क्युलर मे नॉट डिरेक्टली टॉक अबाउट SIO, बट इट्स इंडिकेट्स की भायल्यान खंयचे ऑर्गनायझेशन येवन समज भुरग्यांचे तकलेचेर परिणाम करीत म्हणून भंयान ते काडले आनी इव्हेंच्युअली विड्रॉय केले. हाऊ डू यू लूक एट द एंटायर इन्स्टन्स? सी कितें आसता, अशें सर्क्युलर येवप ताची एक बॅकग्रावंड समजून घेवपाक जाय. हें खरें आसा, आमकां एक दिसता की एक वातावरण आसा की ऑर वी वॉन्ट टू एन्श्योर, आमकां एन्श्योर करपाक जाय की आमची भुरगीं जी स्कुलान वतात, स्कुलान शिकतात, ते एक भयमुक्त वातावरण, इंडॉक्ट्रिनेशन मुक्त वातावरण किंवा एका प्रकारचे खंयचे फोर्स्ड आयडियोलॉजी फोर्स जावंक जायना खंयची तांचेर, अशें वातावरण आसचें अशें आमकां सगळ्यांक गोंयकारांक दिसताच. केन्ना केन्ना अशें दिसता की अशी परिस्थिती येवं शकता काय कितें की कोण भायल्यान येता आनी एक प्रकारची आयडियोलॉजी सांगपाक शकता, ब्रेन वॉश करपाची पद्दत यूज करूं शकता, अशें कितें जावं शकता काय कितें. एक प्रिकॉशनरी मेजर तशें जावंक जायना. आमची भुरगीं जी स्कुलान वतात तांच्यांनी एक बऱ्या वातावरणान शिकचें, एक एकाडेमीक रिगराच्या वातावरणान, सायंटिफीक टेम्पराच्या वातावरणान शिकचें. सो हाज्या खातीर म्हाका दिसता तो एक सर्क्युलर आनी किंवा एक प्रकारचे पावल आशिल्लें. जेन्ना ते विड्रॉ जाले, पण कशें आसता की विड्रॉ जालें हें खरें, विड्रॉ जावपाचें सुद्दां कारण कशें आसा, म्हणजे म्हाज्या दृश्टिकोनान कितें आसा की सरकार जेन्ना चिंतता तेन्ना एक सामान्य लोकांक जें जाय त्या दृश्टिकोनान पळयता. एक प्रिकॉशन म्हणून आमी घेवूं शकतात पावल, पण आत्तां इतली गरज आसा काय कितें, किंवा आत्तां आमी जे गोंयच्या लोकांचेरूच हो विश्वास आसा की अशें कांय जावचें ना, आमच्या स्कुलांचे मॅनेजमेंट आसात सगळे, कित्याक गोंयान एक युनीक परिस्थिती आसा की गव्हर्मेंट आनी गव्हर्मेंट एडेड, देशभरान मॅक्झिमम जाग्यांचेर गव्हर्मेंट एडेड हो प्रकार नासता, गव्हर्मेंट आनी प्रायवेट आसता. गव्हर्मेंट एडेड आसता म्हणजे स्वाभावीकपणे तितून टॅक्स पेयरांचो पयसो आसता, तितून वता फंडिंगान. सो तरी आसतना एक त्या स्कूल मॅनेजमेंट्स आसत किंवा लोक पॅरंट टिचर असोसिएशन आसत, हांचेर एक आनी एक मातसो विश्वास दाखोवन की इतली आत्तां हें गरज ना की तो चल्ला तें सारकें आसा अशें दिसून म्हाका दिसता ते तातूंत ट्रिगर जालो डिस्कशन. हें डिस्कशन जावचेंच नाशिल्लें. समज ते तुमी कितें केलें, म्हणजे सरकारान कितें केलें की तेणी सर्क्युलर काडलें आनी बॅक टू स्क्वेअर केलें, वीच वॉज नॉट रिक्वायर्ड. इदर सर्क्युलर वॉज नॉट रिक्वायर्ड ऑर बॅक टू स्क्वेअर वॉज नॉट रिक्वायर्ड. ना, म्हाका दिसता कितें आसा, सरकारी खंयचेय गजालीचेर डिस्कशन तर जातलें. आमी एक लोकतांत्रीक देश आसा, सगळ्यांक आपले मतां दवरपाचे अधिकार आसा आनी दवरचें, प्रखर मत दवरचें हांव तरी म्हणटा. सो अशें आसतना कितें जालां की निर्णय घेतलो काय निर्णय फाटी घेतलो काय कितें, हाजें कॅल्क्युलेशन डिस्कशन जातलें काय ना हें आसचें न्ही. ते भलायकी खातीर आसा, सामान्य गोंयकारांच्या भुरग्यांच्या भलायकी खातीर आसा काय ना, तांच्या बऱ्या खातीर आसा काय ना,
हो एक चिंता आसपाक जाय. डिस्कशन जावनी कांयच हरकत ना. युगांक द मेन इश्यू रायट नाव की भायल्यो संस्था येवन इनडॉक्ट्रीन करूं शकता काय. आनी भितर म्हाका एक प्रश्न आसा की आमचे जे शिक्षक आसा किंवा एक हेडमास्टर म्हणून आसा तो इतलो नायव आसतलो की बाबा ही संस्था कित्याक येता आनी कित्याक येना ते ताका कळपाक समजना. वाय डू यू रिक्वायर सेन्सरशीप ऑफ एनी कायंड फ्रॉम एनी वन आउटसायड डिस्कोर्स. नाही, पहिली गजाल म्हणटा की वी नीड टू अंडरस्टँड दॅट की एज्युकेशन जें आसा, शिक्षण जें आसा इज हें मुक्त वातावरणाचो एक भाग. कळ्ळें की ताका खंय दडपशाही आसपाक शकना. तातूंत भितर जशें अमोगान सांगता सायंटिफीक टेम्पर इज इम्पॉर्टंट. दॅट्स वाय इट इज कॉल्ड एज स्कूल. कळ्ळें. आतां कशें आसा की जशी भारताचें शिक्षणीक धोरणां कळ्ळें की सरकारान एक सांगलें की शिक्षण हें तुजें पॉलिटिक्स, आयडियोलॉजी आनी रिलीजन हाजे व्यतिरिक्त आसतलें. इट शूड बी द फ्री स्पेस. कळ्ळें. त्या खातीर आमचो करिकुलम आनी हे पद्दतीन त्या पद्दतीन डिझायन जाला आज मेरेन. आतां कशें आसा की भारत हो खूब विशाल देश, व्हडलो देश. कळ्ळें. ह्या खातीर फक्त सरकारूच शिक्षण प्रोवायडर ना ह्या देशान आनी तो आसपाकूय शकना येद्या व्हडल्या देशान. कळ्ळें. आतां वेगळे वेगळे इंट्रस्टाच्यो संस्था आसा. कळ्ळें. अक्रॉस द आयडियोलॉजिकल स्पेक्ट्रम, रिलिजियस स्पेक्ट्रम. बट सरकार खंय एज फार एज पब्लीक एज्युकेशन इज कन्सर्न, गव्हर्नमेंट इज नॉट बॅकिंग एनी सॉर्ट ऑफ अ रिलिजियस एज्युकेशन. ओके. रिलिजियस संस्थेन काडूं येता. त्याच खातीर आमी हें म्हणटा न्ही, आतां फॉर एग्जाम्पल समथींग लायक तुगेले मदरसा, गुरुकूल ह्यो सगळ्यो सिस्टम आसा की तुमी सायंटिफीक पद्दतीन शिक्षण दिता जाल्यार सरकार ताका प्रमोट करता. ओके. सो तो व्हडलो विशय कळ्ळो तुका. बट ह्या विशयाचेर आमी येता पळय की वेगळ्यो वेगळ्यो संस्था शाळांनी येवप आनी तांचे लेक्चर्स ऑर्गनायज करप हें तुगेलें काळांतरान चालू आसा. फॉर एग्जाम्पल आय पर्सनली डू नॉट सपोर्ट एनी कायंड ऑफ सच एक्टिविटीज. कळ्ळें तुका. ओके. की शिक्षणान तुका खंयच्या हांचो लुडबूड आसपाक फावना. बट समटायम्स ओके दे कम पीपल ऑल्सो दे एंगेज स्टुडंट्स आस्क क्वेश्चन्स. कळ्ळें. पूण कशें आसा की हे तुगेले शालेय पातळीचेर जेन्ना जाता, कॉलेज इज अ कम्प्लिटली डिफरंट. यू आर एन यंग एडल्ट. कळ्ळें तुका. थंय कांय हें जावपाक शकना. पूण ज्या पद्दतीन सर्कुलर काडले, कळ्ळें, विशय तो ना की तातूंत भितर आसा. कळ्ळें तुका की तुगेले स्क्रिप्ट दिवची पडटली, कोण कितें हें करचो पडटलो. दीस इज नॉट अ सेन्सरशीप. कळ्ळें तुका. की जर सरकार एडेड शाळांक जर पयशे दिता जाल्यार सरकाराकूय खबर आसपाक जाय कोण थंय येता आनी कितें करता. दीस इज नॉट अ सेन्सरशीप. यू आर फेवरिंग द सर्क्युलर. आय एम म्हणजे सर्कुलर म्हणजे ज्या पयरचोच एक व्हिडिओ आयिल्लो. वी आर नॉट टॉकिंग अबाउट गव्हर्मेंट एडेड स्कूल्स. कळ्ळें तुका. गव्हर्मेंट स्कुलार. कळ्ळें तुका. एक कोण तरी सत्री दिता आनी ताका सांगता की बाबा अमक्या राजकारणी एकटो सत्री. हें सरकारी स्कुलांनी जाता. कळ्ळें. सर्कुलर काडून विड्रॉ करप ही चुकीची गजाल. दाने दाने में आरोग्य प्राप्तिरस्तु, दाने दाने में सौभाग्य प्राप्तिरस्तु. अमृत जैसा इसका स्वाद, ये है पौष्टिकता का प्रसाद. कण कण में पंचामृता, रग रग में पंचामृता, तन मन में पंचामृता, देश भर में पंचामृता, घर घर में पंचामृता प्राप्तिरस्तु. शुद्ध भी, स्वाद भी, सेहत भी. पंचामृता खाओ, हेल्थी जियो. वॉट वॉज द ट्रिगर? आय कम बॅक टू दॅट फर्स्ट. वॉट वॉज द ट्रिगर अकॉर्डिंग टू यू की सर्क्युलर जालें? कारण आमी हें कॅल्क्युलेट केलें की आमकां पयलीं इनिशियली दिसतालें की ती सत्री वांटप जाता. आतां इलेक्शन लागीं पावलां सो वचून पॉलिटिकल थॉटूय जावं शकता. ना, म्हाका दिसना दीस इज नथींग टू डू वीथ इलेक्शन लागीं आसप किंवा अशें कांय तेजें मोटिवेशन आसचें ना. म्हाज्या कोत्तान की हाजो ट्रिगर म्हणच्या परस इट इज अ प्रिकॉशनरी मेजर. पूण आतां कित्याक? हाव डू यू टायमींग म्हाका सांग. ना, तेच म्हणटा तुका टायमींग हाजी खंयच्याच आनी पॉलिटिकल घडामोडी कडेन जोडपाची गरज ना. ही स्वतंत्रता एक भुरग्यांच्या भलायकी खातीर घेतिल्लो एक निर्णय आशिल्लो. आमी इतले दीस कित्याक करूना? ना, तशें न्ही. अशें आमी खंयच्याय एडमिनिस्ट्रेटीव गजाली खातीर म्हणूच शकता. ना पूण हांगा बिकॉज आय एम आस्किंग, सॉरी टू इंटरप्ट, आय एम आस्किंग यू कारण हांगा स्पेसिफीक कोट्स आसा इन सम न्यूज पेपर्स
आय एम कोटिंग इंडियन एक्सप्रेस न्यूज रायट नाव, तातूंत तो म्हणटा की कन्सर्न हॅव बीन रेज रिगार्डिंग आयडियोलॉजिकल इन्फ्लुएन्स एक्टिविटीज दॅट इज परस्यूड टू बी पोटेन्शियली एंटी सोशियल अँड एंटी नॅशनल इन नेचर, आनी तांणी SIO स्टुडंट्स इस्लामीक ऑर्गनायझेशन हांचे थंय कोट केल्लें आसा. वॉट दी रिजन? नो, आय डोंट थिंक दॅट एनी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन वॉज अ रिजन. म्हाका दिसता, बट डेफिनेटली अशा प्रकारचे एक्टिविटीची एक संभाव्यता आसा, कॅन डेफिनेटली बी अ रिजन. म्हाका अशें दिसना की एक पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन वॉज अ रिजन ऑर अ ट्रिगर फॉर एनी ऑफ दीस, बट अशा प्रकारचे एक गजाल घडू शकता हें मात तकलेन आसतलें डेफिनेटली, म्हणून केलां आसतलें. ओके, हाऊ डू यू सी द टायमींग ऑफ द सर्क्युलर? सो पयली गजाल म्हणटा ती गोंयचें शिक्षण क्षेत्र जें आसा पळय तातूंत एक असो मोठो घटक आहा कळ्ळें तुका, की जो एक पर्टिक्युलर रिलिजियस संस्था तो फाल्यां शिक्षण आसूं, शालेय शिक्षण आसूं, मुळाव्या पावंड्याचेर आसूं आनी हायर एज्युकेशन आसूं, कळ्ळें, द मेजर चंक इज रन बाय दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, कळ्ळें. आनी लेट्स एड्रेस द एलिफंट इन द रूम, कळ्ळें, की वेगळे वेगळे जावं काँग्रेस आसूं जावं BJP आसूं, दॅट पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन, ओके, मेजर स्टेक ऑफ एज्युकेशन हो आज तांचे कडेन आसा. आनी म्हाका दिसता की हे सर्क्युलर विड्रॉ जावपा खातीर, कळ्ळें तुका, तांचो एक मोठो दबाव हे सरकाराचेर आसा, कळ्ळें. And point is that I mean even for the government it is a concern कळ्ळें तुका, जेन्ना एक which is एक अजेंडा आशिल्ली संस्था खंयची आसूं, कळ्ळें. आतां फॉर एग्जाम्पल तुगेले आमचे कर्नाटकान द लिंगायत्स आर डिमांडींग अ मायनॉरिटी स्टेटस जस्ट दॅट बिकॉज की KLE जी आसा पळय तुगेली कर्नाटका लिंगायत एज्युकेशन सोसायटी, ओके, दे वॉन्ट सर्टन प्रोविजन अंडर दीस मायनॉरिटी एज्युकेशन, म्हणजे जे तुका संविधान दिता, कळ्ळें. हांगा कशें आसा, हांगा अशे तरेची मायनॉरिटी कोण ना, बट हांगा मायनॉरिटी बोर्ड आहा, कळ्ळें, आनी तांचे वेगळे वेगळे इंट्रस्ट आसा, कळ्ळें. सो जेन्ना तो योगा डे आसूं नाजाल्यार आनी कितें आसूं, कळ्ळें तुका, की हे आपले आतां खुलेआम पद्दतीन आपले मतां मांडटा, कळ्ळें तुका, ह्या हातूंत. सो वॉट आय फील, कळ्ळें तुका, इज दॅट की अशे तरेचें परिपत्रक येवप, सर्क्युलर येवप, कोणा खातीर काडला ती वेगळीच संस्था आसा, पूण कोणा खातीर फाटी घेतला ताचें कारणूय वेगळें आसा. यू आर नॉट नेमिंग द संस्था. आय एम नॉट नेमिंग दॅम, कळ्ळें तुका, बट एवरीवन नोज. सो इज इट ट्रू की एका संस्थे खातीर काडला आसतलें आनी दुसऱ्या संस्थेक अफेक्ट जातलो म्हणून? ना, म्हाका दिसना हें की अशा प्रकारच्या दबावान सरकार निर्णय घेना. आणि खास करून जेन्ना भुरग्यांच्या भविष्याचे निर्णय असतात तेन्ना अशा प्रकारचे दबाव आसना. लोकांची मतां आसूं शकतात, प्रत्येक मत हे सरकाराचे दबाव जाता अशें न्ही. मतां आसात आणि लोक आयकतात त्यांची मतां, हे आमच्या लोकतंत्राचें यश आसा की सगळ्यांची मतां आयकली वता आणि ते एम्प्लिफाय जाता मतां लोकांची. हे आमचें एक जिवंत लोकतंत्र म्हणटा ना. युटर्न कितें आसता, हांव तुमकां सांगता पळया, एक खंयचोय निर्णय आसा ताचे एका प्रकारचे तुम्ही निर्णय घेतना काही मॅट्रिक्स तुम्ही विचार करतात, किंवा आणि दुसरो जेन्ना तो समजा निर्णय फाटी घेवपाचो आसा, जसे सर्क्युलर फाटी घेतले आसा, तेन्ना तुम्ही काही मॅट्रिक्स विचार करतात. आणि स्पेशली इन दीस केस जेन्ना आमच्या देशाच्या भविष्याचे विचार आसा, धाकट्या भुरग्यांचो विचार आसा, तेन्ना म्हाका दिसता की अशें कन्सिडरेशन विथ रिगार्ड्स टू एनी पर्टिक्युलर ऑर्गनायझेशन हे न येता एक विशुद्ध विचार आसा की बाबा अशा प्रकारचे घडणुकी आतापर्यंत इतले प्रमाणात ना. पेरेंट टिचर असोसिएशन आसत, स्कुलांचे मॅनेजमेंट्स आसत, ते सध्या तरी एका बऱ्या पद्धतीन चल्ले आसात. त्या विश्वासाचेर आत्ता ते आसा ते चलू न्ही. ते गूड डेव्हलपिंग बरें आसा, तितून बऱ्या प्रकारचे शिक्षण मेळटा. आमचे बरेच विद्यार्थी, बरे गुणवंत विद्यार्थी भायर सरले आसात ह्या आमच्या एज्युकेशन सिस्टमांतल्यान गोंयच्यान. सो आत्ता सध्या इतल्या आत्ता करपाची गरज ना, आसा तशें चलू न्ही. पण हे जे जर हे खूब म्हयन्यांनी विड्रॉ केले जाल्यार आय कुड हॅव अंडरस्टूड. इमिडिएटली जे रिएक्शन जावन विड्रॉ जाले पळय, दॅट इज अ क्वेश्चन. तूं जेन्ना म्हणटा की मॅट्रिक्स विचार करून, ते अगेन्स्ट ते सेम एक्झॅक्टली ऑपोजीट मॅट्रिक्स जाले 2-3 दिसां भितर ना. तेच हांव म्हणटा की कशें आसा की परत तुमी टायमिंगा बद्दल उलयतात की परत रोखडेच कशें विड्रॉ जाले जाल्यार ते
ताचो टायमींग इज इम्मॅटेरियल. टायमींग इज इम्पॉर्टंट फ्रॉम म्हणजे जर पॉलिटिकल पॉयंट ऑफ व्ह्यूतल्यान पळयता आनी ताका पॉलिटिकल कलर दिवपाचो आसा जाल्यार टायमींग मे बी No, it also indicates indecisiveness of the No, government I think it on certain important topic and related to students. No, I think what it shows is a sensitive government, not an indecisive government. जेन्ना एका प्रकारच्या निर्णयाक लोकांचो प्रतिसाद कितें आसा तो चाचपडून पळयता, तो समजता, त्या सरकारी यंत्रणेंतल्यान संघटन यंत्रणेंतल्यान समजता आमकां कितें, तेन्ना म्हाका दिसता ती संवेदनशील सरकाराची एक निशाणी आसा. पण इतलं स्मॉल हातून अगेन हांव तर म्हणटा की हातून की फास्ट जालो इतलो सजेशन ऑब्जेक्शन बी काय आपोवना ना जाल्यार 30 दीस तरी घेता सजेशन ऑब्जेक्शन. सजेशन ऑब्जेक्शनाचो म्हणजे तशी ही पॉलिसी न्ही, जस्ट सर्क्युलर तशी न्ही ती. इट लायक नॉट लायक अ राष्ट्रीय शिक्षण धोरण कशी पॉलिसी आसा त्याचेर 1-2 वर्सां लोकांनी त्यांचे सजेशन दिले, तशें न्ही हें, जस्ट सर्क्युलर. पण हाजेर तुम्ही म्हाका दिसता की हांव तेच परत सांगता तुमकां की एक रिटर्न परते घेता आसतना न्ही, जेन्ना तुमी ते सर्क्युलर फाटी घेता आसतना जे मॅट्रीक एप्लाय जातले दे वील नॉट बी ऑब्वियसली द सेम मॅट्रिक्स. एक्झॅक्टली ऑपोजीट जाले ना, एक्झॅक्टली ऑपोजीट जावचें ना. तेच हांव तुमकां एक्सप्लेन करता डिफरन्स हो आसा की हाजी गरज मॅट्रिक्स मे नॉट बी रॉंग, पण ताजे आत्ता उपयोगिता मॅट्रिक्स मे नॉट बी रॉंग. अजूनही सरकार तर हे म्हणटले, आम्ही सुद्धा हे म्हणता की अशा प्रकारचे इन्सिडंट स्कुलांनी घडू शकता, पूण अशा सर्क्युलराची गरज आत्ता गरज ना सध्या गरज ना सध्या अशें म्हणना हांव म्हणटा की जेन्ना हो सर्क्युलर विड्रॉ करपाची वेळ आयली न्ही तेन्ना दिसलें की सद्याची जी परिस्थिती आसा, पॅरंट टिचर असोसिएशन, स्कुलांची मॅनेजमेंट आसा तांचेर विश्वास, साधारणतः जे पॅरंट्स आसात त्यांच्या जागृकतेचेर विश्वास दवरून हे सर्क्युलर आत्ताची गरज ना, हँडल जातलो विषय. ओके ना म्हणजे आय स्टील डोंट बिलीव की हो विश्वास सर्क्युलर काडटना कित्याक नाशिल्लो, सर्क्युलर काडटकर कित्याक आयलो आनी 2 दिसां भितरूच असो कित्याक हो आयलो, दॅट इज ऑल्सो अ क्वेश्चन. विश्वास पयलीं पासून आसा न्ही, पारंपारीक रितीन पॅरंट टिचर्स असोसिएशन्स आर वायज इनफ टू टेक डिसिजन्स फॉर देअर स्कूल्स. हेडमास्टर अशे मनीस हे करता जो एक्चुअली कॅपेबल ऑफ ऑल दीस थिंग्स, टीचर्स असता, सो तातून ना तशें न्ही. हांव तेच म्हणटा तुमकां की अशा निर्णयाक जेन्ना हे परिपत्रक आयलें न्ही, शासनाचें परिपत्रक आयलें, तेन्ना ताजें इंटेन्शन अशें आसता न्ही की ही गजाली स्ट्रीमलायन जावच्यो म्हणून. हे स्ट्रीमलायन जावची, पण जेन्ना लक्षांत येता, एक विचार जालो लक्षांत येता की अरे बाबा आतां इतले परिस्थिती ना, समजा की दिस इज गुड इनफ, सद्या परिस्थिती आसा ती बरी आसा. This does not mean that we are backtracked on the line. We are not backtracked on the but thought you of say it. ki not necessary to put it in words. It's not necessary. Not necessary to put it. Your reaction. ना म्हाका फर्स्ट एंड फॉरमोस्ट कळ्ळें तुका की एज्युकेशन डिपार्टमेंट कळ्ळें तुका विच इज एक सगळ्यात व्हडलें डिपार्टमेंट सरकाराचें कळ्ळें तुका. शिक्षण खातें हें सगळ्यात व्हडलें, इट्स इज अ कंटिन्युअस प्रोसेस. It requires a lot of investment, not only in terms of money, but also in terms of an ideas, okay, which is constantly reforming. दुसरी गजाल शिक्षण, आमी शिक्षण खात्या कडेन खुबशें काम करता, इज बिकॉज की वी वर्क विथ आमी जावं एज्युकेशन कॉम्पिटिशन न्ही, ते आमचे वेगळे वेगळे संस्था आसा पळय, ते कथामाळ जावं हातून जावं तातूंत हे करता. जर शिक्षण खातें जर एक सर्क्युलर काडटा न्ही, ताका एक म्हत्व आसता, कळ्ळें, की तुगेले पेडणे ते काणकोण, कळ्ळें. शिक्षण खात्याचें जेन्ना सर्क्युलर येता, कळ्ळें तुका, बिकॉज दीस इज अ लार्जस्ट डिपार्टमेंट, कळ्ळें तुका, भुरग्यां कडेन डील करपी हे लार्जस्ट डिपार्टमेंट, जाल्यार ताणें कितें तरी चिंतून केलां आसतली, खंयची तरी गजाल तांचे नदरेंत आयली आसतली आनी म्हणून ताणें ह्यो गजाली केल्यो आसतल्यो, कळ्ळें. आतां कशें आसा की पेरंट्स टिचर्स असोसिएशन जर म्हणटा न्ही, आमी एका आजुनूय एक मिडल क्लास लोकांचो विचार करता, कळ्ळें तुका. ग्रामीण भागान, कळ्ळें, जो गव्हर्मेंट स्कूल्स आसा, आय एम नॉट इवन टॉकिंग अबाउट एडेड, कळ्ळें, तांची परिस्थिती कितें, ओके. जेन्ना तुमी अशे तरेचे सर्क्युलर काडटा आनी यू विड्रॉ इट विदाउट सायटींग एनी लॉजिकल रिजन फॉर दॅट, कळ्ळें, म्हणजे जाल्यार ही फकाणां जाली न्ही, कळ्ळें. तुमकां बाबा खंयच्यान तरी कितें तरी इनपुट्स आयल्या, अशी खंयची तरी घडणूक घडल्या म्हणून तुमी एक सर्क्युलर काडला त्या गजालीचें, आनी आज तुमी विड्रॉ करता विदाउट सायटींग एनी रिजन फॉर ती फकाणां जाली फाल्यां सारको. यू एग्री अगेन द सेम इश्यू हांव म्हणटालो तो. ना सी
इशू सेम आसा, आय एग्री. हाजो दृश्टिकोन पळोवपाचो आसा की म्हणजे एक निर्णय जाल्ल्या उपरांत दुसरो निर्णय जाता, त्या निर्णया मदील गॅप आनी हाजे बद्दल आमी उलयता. हांव तेच म्हणटा की त्या निर्णयाक दुसऱ्या निर्णया इनडिसायसिवनेस हो शब्द न्ही ताच्या खातीर संवेदनशीलता की कितें आसा परिस्थिती. आतां आनी एक कितें आसता की डिसिजन मेकींग एट एडमिनिस्ट्रेटीव लेवल इज नॉट अ जॉब की आमी बुलडोज द एवरीबडी की अशें जाता आनी सारकें आमकां दिसता तशेंच करपाक जाय आनी वचपाक जाय फुडें. जर आमकां ते रोल आउट करतकच दिसता की ना आत्तां जी सिच्युएशन आसा इट डज नॉट वॉरंट सच. सो आय थिंक देरफोर आय थिंक की rather than labeling this as indecisiveness, this should be said that this government is sensitive enough to understand within 7 days. म्हजो मुद्दो एकूच आसा कळ्ळें तुका की आनी हांव तो कॉन्स्टंटली मांडटा कळ्ळें तुका की एका आंदोलनान हांव आनी अमोग दोगूय भाग आशिल्ले कळ्ळें तुका भारतीय भाशा सुरक्षा मंचाच्या हातून कळ्ळें तुका. ती 134 स्कुलां कळ्ळें जाणी कंटेम्प्ट ऑफ कोर्ट केलो कळ्ळें. तांकां ग्रांट चालूच दवरचें म्हणल्यार आनी हांव कायद्याचें उलयतां, हांव पॉलिटिक्स उलयना ह्या बाबतींत कळ्ळें तुका. कित्याक करचें पडलें? कारण एक प्रेशर बिल्ड जाल्लो ताजेर आनी वारंवार कळ्ळें तुका वेरियस सक्सेसीव गव्हर्मेंट्स हॅव बावड टू अ प्रेशर ऑफ अ वन पर्टिक्युलर इन्स्टिट्यूशन कळ्ळें. त्या खातीर हो दुबाव येता कळ्ळें तुका की येदे व्हडले सरकार कळ्ळें एका इन्स्टिट्यूशनाचेर बाव जावपाक शकता, जे परिपत्रक विड्रॉ करपाक शकता. विशय तो आसा की म्हजो आज मेरेन मुद्दो आसा की शिक्षण शूड बी इन अ पब्लीक स्पेस. शिक्षण इज अ पब्लीक प्रोसेस. हें स्टेटीचें काम. पण गोंय सारक्या ल्हान राज्यान कळ्ळें तुका एक मोठो वर्ग आहा कळ्ळें जो शिक्षण कंट्रोल करता. आनी हें फक्त तुगेलें हाजें आय एम नॉट टॉकिंग अबावट युअर आयडियोलॉजी रिलीजन ऑर वॉट एवर इट इज अ थ्रेट. यू सेड इज अ schools are under threat. I feel it is an education under threat. Whether you call it the indecisiveness or threat sensitiveness, let us but it is come to there the is a point. pressure ज्या technique. ज्या गजाली आमी कॅप्शनी तशेंच schools under threat could be both ways. Under threat from the government's direct interference, or could be by external organizations which are trying to use this way and indoctrinate certain students in future generation. That's why this threat, it's the way you look at it. So म्हाका आनी एक आसा त्यांनी म्हटलं की नो एक्सटर्नल इंडिविज्युअल ऑर्गनायझेशन और ग्रुप shall be permitted to conduct any seminar, lecture, awareness program or interaction with the students without obtaining prior written approval from the competent authority. हातून आतां सुद्दां आमी पळयलें जाल्यार खुबशे अशे ऑर्गनायझेशन्स आसता ज्यांचें काम म्हणजे मे बी लिडरशीप ट्रेनिंग वर्कशॉप्स आसता. पॉझिटिव्ह गजाली उलयता. लिडरशीप ट्रेनिंग वर्कशॉप किंवा पब्लीक स्पिकींग वर्कशॉप्स आसता पळय ते ती स्कुलांनी वचून करता कारण तुका थंय दॅट्स अ टार्गेट ग्रूप. सो हाका लागून दीस वॉज ऑल्सो ट्रायंग टू स्टॉप दॅट कायंड ऑफ एक्टिविटी अर्लियर. ना म्हाका दिसना की इंटेंशन इज व्हेरी क्लियर. आय थिंक की लिडरशीप डेव्हलपमेंट, होलिस्टीक डेव्हलपमेंट किंवा वेगवेगळ्या प्रकारचे अवेअरनेस प्रोग्राम आसात तांकां हे टार्गेटेड नाशिल्लेच केन्ना. म्हणजे दॅट इज आय डोंट थिंक एनीबडी इज कन्फ्युज्ड अबाउट दॅट ऑल्सो. इट वॉज ऑलवेज अबाउट certain kinds of political or religious or any other ideological interference or brainwashing activity that might or may go on or is a possibility. Is it going on का म्हणटा? I don't think it is going on. I don't think it is going on. I think की गोंयांत सध्या शिक्षणाचे शालेय शिक्षणान अशा प्रकारचे इंडॉक्ट्रिनेशन चालू ना. आमी एका बऱ्या शिक्षण पद्दतीन आसात सध्या तरी. तेजे रिजल्ट्स आमकां दिसता आमचे जे भुरगीं येतात फ्लायींग कलर्स आनी बरे फुडें वचून बऱ्या बऱ्या जाग्यार हांगा तांकां भुशणां मेळिल्लीं आसात. सो म्हाका दिसना की तातूंत कांय प्रॉब्लम आसा. आनी तांचे फक्त एकाडेमीक एचिवमेंट म्हणना, एक सादारणता वागणें सुद्दां पळोवन किंवा एक लोकांचे बिहेवियर सुद्दां दिसता तेन्ना दिसता तेन्ना त्या हंबलनेस आनी ते सगळें एक प्रॉडक्ट ऑफ दीस एज्युकेशन सिस्टम ओन्ली.
चुकांक जे एक परत परत तुका विचारता हिंट करता एका पर्टिक्युलर ग्रुपा तर्फे तर तुमी नाव घेता म्हणजे हांवूय नाव घेना पीपल नो की पर्टिक्युलर ग्रुप वीच यू नो हॅज होल्ड ओवर मेजॉरिटी एज्युकेशनल इन्स्टिट्यूशन्स इन गोवा नॉट मेजॉरिटी बट सायझेबल मे बी वॉज दॅट अ रिझन I am saying clearly again through this channel to all the viewers and everyone की ह्या सरकाराचो निर्णय ह्या अशा दबावान जायना. लोकांची मतां आसूं शकतात ते प्रत्येक जण मत मांडू शकता. कोण ह्या सर्क्युलरच्या विरोधान, कोण ह्याच्या समर्थनात, कोण एक ग्रुप म्हणून मांडू शकता, कोण एक व्यक्ती म्हणून मांडू शकता. व्यक्तीचे मत सुद्धा घेऊ तितलेच महत्वाचे, ग्रुपाचे मत तितलेच महत्वाचे. लोकशाही आसा सो खंयच्याच त्या ग्रुपाच्या मताक आसत किंवा व्यक्तीच्या मतान दबावान निर्णय जायना, दबावान निर्णय जावपाक जायना. सो दबावान जावं ना इतलें हांव मात सो म्हाका सांग आतां एज द सिच्युएशन स्टँड्स रायट नाव एनी स्कूल कॅन कॉल एनी वन अँड आस्क देम टू गिव लेक्चर्स ऑर एड्रेस स्टुडंट्स. इज इट अलाउड? Yes, subject to existing laws. Call anyone and do anything. Are there any specific guidelines in place right now? Guidelines are general laws. For example, you cannot call people who are inciting hatred or inciting violence. These are the laws. पॉलिटिकली गेले जाल्यार Politically सुद्धा विषय झाला की सत्रे वाटले म्हणून आणि ना त्यांनी ना भाषण ना केलं. सत्रे Is it वाटले allowed काय म्हणून? सत्रे वाटप इनसाइड कॅम्पस अलाउड ना. इनसाइड कॅम्पस म्हटल्यार तू भुरगीं येता स्कुलान आणि हा. थंय तू एका पर्टिक्युलर political- पक्षाच्यो सत्रे वाचून ना, ते वाटून अलाउड ना, ते अलाउड ना. क्लिअर आहे. दॅट इज गायडलाईन्स असा ऑलरेडी आसा तो ते अलाउड नाच. त्याच्याबद्दल काय प्रश्न ना. ते अलाउड नाशिल्ले आणि आतांय अलाउड ना ते. पॉलिटिकल स्पीचीस आर ऑल्सो नॉट अलाउड. ना, political speech is not allowed. And I think we should, all of us should endeavor to protect this as it is, that it is not allowed in schools. I mean partisan politics. Partisan politics speeches should not be allowed. And electoral politics, these kind of. Because politics has a wider meaning, I am sure he will agree. It is a different thing. When we do civics, it is the difference. No. And what is politics is different, but be with a particular political No. party is different. That will not be allowed. This government will not allow that. So how do you see this after withdrawal of the circular, things getting back to the earlier mode? आता तुका कितें दिसता परत दॅट विल स्टार्ट? नाही म्हाका पयली गजाल म्हणटा ती अशेंच जर आशिल्ले सगळे जर सामके गुण्या गोविंदान सगळे आशिल्ले कळ्ळें आनी सगळे कडेन म्हणजे कांयच प्रॉब्लेम नाशिल्लो जाल्यार सर्क्युलर काडपाची गरज कितें आशिल्ली? ते एड्रेसूच करूना हांव मोगान ते की गरज ना, हांव कितें तेच आशिल्ली म्हणटा. म्हणून. ना, गरज म्हणून हांव कितें म्हणटा तू कित्याक काडले ते सांगले पूण ना, हांव तेच सांगता न्ही तुमकां. विड्रॉ कित्याक केले ते सांगले, सर्क्युलर कित्याक काडले ते सांगून ना. ते हे जे परिपत्रक आसा न्ही हांव म्हणटा तेच की एक गजाली खातीर प्रिकॉशन म्हणून जेन्ना आसता तेन्ना ते काडपाची एक गरज आसता. त्या खातीर काडिल्लें आसता तें. पण जेन्ना जर तुमकां लक्षांत येता की हाजे प्रिकॉशन एक्झिस्टींग सिस्टमान घेतिल्ले आसा, हाजोच तुमकां एक सेन्सिटिव्हनेस तुमचे गव्हर्मेंट संवेदनशील असल्या कारणान तुमकां लक्षांत येता जाल्यार ते विड्रॉ जाता. सो फर्स्ट ट्रिगर वॉज अ प्रिकॉशनरी मेजर. दॅट इज द होल. दॅट इज जस्ट अ प्रिकॉशन. Just a ना, म्हाका दिसता की आजय रॅशनलिंग जावपाची गरज आसा की वीच इन्स्टिट्यूशन्स टू बी अलावड आनी वीच इन्स्टिट्यूशन्स मागीर हाजें जर रॅशनलिंग जालें म्हाका दिसता की आमी वेगळे वेगळे प्रोग्राम करता. ओके, वन्स दॅट प्रोग्राम इज स्पॉन्सर्ड बाय एनी ऑफ द गव्हर्मेंट डिपार्टमेंट्स लायक फॉर एग्जाम्पल आर्ट एंड कल्चर, इन्फॉर्मेशन पब्लिसिटी, हाजें एक रॅशनलायझींग जाता. मागीर सोसायटीज एक्टा अंडर ती संस्था रजिस्टर आसपाक जाय. कळ्ळें? उठ सूट खंयची संस्था आयली आनी स्कुलान गेली हाका अकावंटेबिलिटी लागना. कळ्ळें? ओके. एका बाबा संस्थेचो एड्रेस आसपाक जाय, कोण प्रेजिडेंट, कोण हे ऑफिस बेरर्स कोण, ऑर इट हॅज टू बी रजिस्टर्ड ट्रस्ट समवेअर. कळ्ळें तुका? ताजें रेजिस्ट्रेशन्स आसपाची गरज आसा. नाजाल्यार कशें जाता की खेड्यापाड्यांत ज्यो शाळा आसा कळ्ळें, हांव आजुनूय गव्हर्मेंट एडेडाचें उलयना, गव्हर्मेंट स्कुलांचेच उलयता. कळ्ळें? खेड्यापाड्यांनी ज्यो शाळा आसा तांचेर कोणाचें लक्ष ना. पयर तो हाजो इन्सिडेंट आमचो हाजो सांगेचो इन्सिडेंट कळ्ळें, तो जर कोण व्हिडिओ रिकॉर्ड करिना जाल्यार तो कोणा कडेन पावचो नाशिल्लो. कळ्ळें? सो अशे तरेचे आसा कळ्ळें तुका, अशे तरेच्यो ग्रामीण हातून आसा. बिकॉज आय कम फ्रॉम अ रुरल एरिया. कळ्ळें तुका? आय एम अ प्रॉडक्ट ऑफ गव्हर्मेंट एज्युकेशन. कळ्ळें? इज बिकॉज की त्या गजाली कडेन कोणाचें लक्षूच ना. कोण येता, कोण कितें करता. दीस इज not only in terms of indoctrination, this is also about this general safety of the people there. So Okay, last before we end, Maka, do you think that there should be a proper empanelment of organizations
वीच वील हॅव एक्सेस टू स्कूल्स. म्हणजे फाल्यां जर म्हाका वचपा जाय, आतां गोवा न्यूज हबाक वचपा जाय जाल्यार आय शूड बी एम्पॅनल्ड विथ द एज्युकेशन डिपार्टमेंट. दॅट वूड बी अ बेटर थिंग रादर दॅन सर्क्युलर ऑर गायडलायन्स. म्हाका दिसता की भारत सारक्या देशान इतली विविधता आसा, इतले प्रकारचे संघटना आसात, इतले प्रकारचे लोक आसात, कित्याक दिस इज नॉट रेस्ट्रिक्टेड. एक संस्था तर करूच शकता कार्यक्रम, पण व्यक्ती सुद्धा वचून करूच शकता, इंडिव्हिज्युअल सुद्धा करूच शकता. तो प्रत्येक इंडिव्हिज्युअल काय इम्पॅनल जावचो ना एज्युकेशन डिपार्टमेंटा कडेन. कित्याक म्हणून करू शकता इंडिव्हिज्युअल. फॉर एक्झाम्पल हांव म्हणटा की गो डिरेक्टली आनी आतां हांव तुका लेक्चर दितलो. ना, हांव सांगता तुमकां, हांव समजा आय एम अ डॉक्टर and I want to create awareness about personal So hygiene. you have your IMA as a parent body. IMA is where I am affiliated to, but I am not conducting it as So IMA. if you are a member of IMA, you should be allowed. Yeah, that is obviously. How do you know? How do I know whether you are a doctor or a quack? No, that is what I am saying. That trust has been reposed in the school administration, as he keep on saying that की आम्ही मिडल क्लास फक्त उलयता, खेड्यापाड्यांचे उलयना. दॅट ट्रस्ट खेड्यातल्या गव्हर्मेंट स्कुलाच्या हेडमास्टराचेर सुद्धा आसा. सो म्हाका दिसना की एम्पॅनलमेंट विल बी द सोल्युशन. द सोल्युशन इज जनरल अवेअरनेस आणि लोकांची जागृकताय, जाचेर विश्वास दवरूनच सरकारान सर्क्युलर फाटी घेतला. लोकांची जागृकताय आसा ह्या बाबतीन, म्हणून तो व्हिडिओ आयलो. जागृकताय आसा म्हणून तर, लोकांची जागृकताय आसा म्हणून तर. सो अशा जागृकतायेचेर लोकांचो सरकार सत्र्यांचो व्हिडिओ जागृतायक लागू येवना. त्या मनशान आपुणूच घातलेले की आपूण सत्रे वाटता. ताचेर रिएक्शन येतात न्ही. रिएक्शन आयले व्हिडिओ हेच्या खातीर आयलो की तेका फेल्ट की दिस इज अ प्रोग्राम दॅट आय हॅव डन. ओके, सो डू यू बिलीव दॅट शूड बी एम्पॅनलमेंट ऑफ ऑर्गनायझेशन्स ऑर इट शूड बी लेफ्ट ओपन फॉर स्कूल्स टू डिसायड? ना, हे एम्पॅनलमेंट म्हणटा ते आसपाक शकना. कळ्ळें तुका? इट्स बिकॉज की आमी केदो व्हडलो देश आसा आमचो, केदें व्हडलें राज्य आसा आमचें. बट आय थिंक देर हॅज टू बी सम rationalization in terms of that who will get access to who will get how would you do that? You are just talking ki theoretically tu sangta. how that something I mean, how do you do the rationalization? Point is that it should be left to the local to the parents teachers association कळ्ळें तुका. आनी ताजें एक सरकारान हें करपाक की बाबा ती संस्था रजिस्टर आहा काय ना, की फाल्यां जर कितें जालें कोणाक धरपाचो एकाउंटेबल ह्या गजाली खातीर. कळ्ळें? सो आय थिंक की एक कितें तरी आमकां रॅशनलायजेशन करचें पडटलें की वेदर इट इज अन सोसायटीज एक्टाच्या अंडर आसा, मागीर आमची गव्हर्मेंट स्पॉन्सर्ड ती आसा, ऑर NGO आसा, कळ्ळें तुका, वॉट एवर इट इज. देर हॅज टू बी रॅशनलायज. ती धर्मशाळा जावपाक शकना न्ही, कोण येता कोण वता. Thank you very much for joining and Yugang for joining. आता as we speak कन्सेन्सस इतलोच आसा की सगळे जे हेडमास्टर्स आसा किंवा टिचर्स आसा किंवा पेरंट्स आसा तांणी आपापल्या लेवलाचेर मातशें लक्ष दिवचें की तुमच्या शाळांनी जे येता किंवा इश्कोलांनी जे येता ते लोक येता थंय ते लोकांचे बॅकग्रावंड पळोवचो पडटलो, जे लोकांचे फ्रॉम वेर दे कम फ्रॉम, वाय दे कम फ्रॉम, हें सगळें पळोवचें पडटलें. Otherwise, it could be a threat, may not be a national security threat, but some kind of threat. You're watching Hub Ghazali on your favorite channel, Goa News Hub. Keep watching. Empowering tribal entrepreneurs in Goa. The GTEGP scheme by EDC Limited provides financial assistance to support self-employment and business ventures among tribal communities. Age limit 18 to 45 years. Project cost up to 25 lakhs. 40% capital subsidy. Margin just at 5%. Call today 7720047279. Apply today at EDC to grow your business. अरे उस प्लान का क्या हुआ? इस वीकेंड पे चले क्या? गाइस, हिमाचल और केरला? नहीं यार, इट्स टू कोल्ड. तो फिर गोवा चले क्या? ओके, लेट्स गो फॉर इट. डन? डन. फ्लाइट टिकट्स तो बुक हो गई है. पर वहाँ घूमेंगे कैसे? रेंट कार बुक करें? ओके. अरे यार, ये तो बहुत एक्सपेंसिव है. अरे हाँ, गोवा है यार, बाइक ले लेते हैं. ओके.
भैया हमें रेंटर बाइक देखना है, कुछ नया, पावरफुल, स्टाइलिश। कितना दिन के लिए चाहिए? 2 दिन के लिए। तो ये वाला लीजिए, होंडा का डिओ 125 ओह सीसी। नाइस। The all-new Honda Dio 125. Bold design, powerful 125cc performance, and smooth rides made for Goa. रेंट कार नहीं लिया वो बेस्ट डिसीजन था, बहुत ही कंफर्टेबल राइड थी और काफी स्टाइलिश भी है। और हैंडलिंग भी स्मूथ है। ऑल्सो इट वॉज अ ग्रेट फन। यस। Honda Dio 125. Rent it, ride it, live Goa.